कुमारजी मिनमिने या मंचावरती उपस्थित आहेत। प्रसादजी थोरवे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मंचावरती करावा। निलेशजी रसाळ देखील या मंचावरती उपस्थित आहेत। निलेशजी रसाळ यांचा देखील सत्कार या ठिकाणी संपन्न होईल। कुमारजी मिनमिने यांचा सत्कार संपन्न होतोय। निलेशजी रसाळ साहेबांचा देखील सत्कार या ठिकाणी संपन्न होईल। परंतु 6 चेंडू 12 केपीएलचा थरार। प्रेक्षकांची गर्दी पहा मैदानावरती। रायगड ठाणे या मॅचला गर्दी तर होईलच, त्यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही। रमेशजी बोराडे साहेब देखील उपस्थित आहेत। निलेशजी रसाळ साहेब त्याचबरोबरीने रमेशजी बोराडे साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल। परंतु सेमीफायनलच्या या लढतीमध्ये 6 चेंडू 12 धावसंख्येचं इक्वेशन आहे। कर्जत क्रिकेटची गुणवत्ता, कर्जत क्रिकेटचा क्लास किती मोठा आहे तो आज आपण या मैदानावरती पाहतोय। केपीएलच्या या 7व्या पर्वात पाहतोय। पहिल्यांदा 7व्या पर्वात डे नाईट स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन प्रसादजींनी केलं, आदरणीय आमदार साहेबांनी केलं आणि आता पाहतोय अंडर फ्लडलाईट्स कर्जतचे हे क्रिकेटवीर आणि त्यांची रणधुमाळी धुमचक्री अनुभवताना हे तमाम कर्जतकर इथे उपस्थित झालेत। त्यांचं आम्ही आमदार साहेबांच्या वतीने मनपूर्वक आणि मनपूर्वक स्वागत करीत आहोत। 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज। कमाल धमाल या मॅचमध्ये। जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला 7व्या पर्वामध्ये प्रसिद्ध व्हायचा असेल तर इथे तुम्हाला सिद्ध करावं लागेल। स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर भूषण मोरगे बॉलिंग ट्रॅक वरती। पहिला चेंडू त्याने डॉट खेळलाय, पहिला चेंडू त्याने डॉट टाकलाय। हा चेंडू नाही तर हा आगीचा निकारा होता। एक एक डॉट बॉल हा महत्वाचा राहील। एक एक रन ही लाख मोलाची आहे। 5 बॉल 12 स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर भूषण मोरगे। कमी गतीने चेंडू आणखीन एकदा डॉट चेंडू टाकलाय की काय? पवत पंचांच्या इशाऱ्याची वाट। वाईट बॉल। एक्स्ट्रा रन या चेंडूवरती। मागच्या मॅच मध्ये 6 मध्ये 11 भूषणने रोखल्या होत्या, आता 5 मध्ये 11 त्याला वाचवायच्यात। 6 मध्ये 12चं इक्वेशन होतं। पहिला बॉल डॉट आला, 5 मध्ये 12 होत्या, वाईट टाकलाय परंतु विकेट इथून सॅक्रिफाईस करावी लागलेली आहे। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहता स्ट्राईक घेतलेली आता विशाल माली यांना। विशाल माली स्वतःवरती त्यानं जबाबदारी घेतलेली आहे। ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े आसमान भी ढल जाती है जब आग लगती है सीने में। काय सामना रंगलाय या गुलाबी थंडीमध्ये। अंगावरती शहारे आणणारा सामना, प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करणारा सामना, प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारा सामना। 5 बॉल विजयासाठी 11ची गरज आहे। सेमीफायनल नंबर 1 चा थरार। जबरदस्त सामना, जबरदस्त मेगा मुकाबला यासाठी प्रेक्षकांना गर्दी केलेली आहे। तसा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। 5 चेंडू आता विजयासाठी 11 धावेंची गरज। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पोहोचलेला विशाल माली, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज बाबू धुरी आणि बॉलिंग मार्क वरती भूषण मोरगे। कमी गतीने टाकलेला चेंडू अंगावरती लागलाय। ओ डायरेक्ट हिट। फलंदाज बाद। रिस्क घ्या रिवॉर्ड मिळेल। रिस्क घेतला आणि रिवॉर्ड मिळालाय। फलंदाज बाद। आता 4 मध्ये 11। हॅलो 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 डीजे, थँक्यू डीजे। पियुष चित्त थरारक सामना मात्र इथे रंगतोय। पहिल्या सेमीफायनलची लढत कोणता संघ फायनलमध्ये पोहोचेल? सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन की त्यांच्या विरोधात खेळणारा श्री बादशाह 11। परंतु आमच्यापर्यंत माहिती पोहोचते रायगडची टीम या ठिकाणी उपस्थित होत आहे। रायगडची टीमचे सर्व खेळाडूंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत। रायगडचे मावले यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं सहर्ष स्वागत। परंतु वळूयात मॅचच्या दिशेने। 4 चेंडू विजयासाठी 11ची गरज है। जब तक तेरे पास बैट है तब तक तेरा थाट है, नहीं तो तेरे टीम की भी वाट है। जबरदस्त सामना। 4 बॉल आणि विजयासाठी 11ची आवश्यकता। स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज पोहोचलेला आहे बाबू धुरी। हवेत खेळलात बाबू धुरीचा फटका। लॉंग ऑनला जेलची शक्यता। उंबरोली गावाचा सितारा अतुल लोंगलेनं पकडली आहे जेल। फलंदाज बाद। मॅच पलटली आहे। 3 बॉल आता 11ची आवश्यकता। कमालीचा हा सामना इथे रंगतोय पियुष। एक परिस्थिती अशी होती की 18 बॉल 23, फक्त
फक्त 5 धावा अधिक होत्या. 18 चेंडू 23 धावांची गरज होती या संघाला. सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन या टीमला. अमोल चव्हाण आला. अमोल चव्हाणचा अनुभव या मॅच मध्ये कामी आल्या. तिसऱ्या षटकात त्याने फक्त आणि फक्त 1 धाव दिली. तिथून हा सामना फिरवला. परंतु अक्षय भगतने एक षटकार मारला, मॅच मध्ये आणलं. परंतु त्यानंतर भूषण मोरघे काय गोलंदाजी करतोय. क्वार्टर फायनलचा सामना त्याने जिंकून दिला ना, त्यावेळी त्याचं सेलिब्रेशन पाहण्यालायक होतं. जिंकला आणि त्यानंतर तो खेळपट्टीला नतमस्तक झाला आणि आता खेळपट्टी तीच त्याला साथ देते. पाहूया धावांचा पाठलाग करेल का हा फलंदाज. आक्रमणाची गरज आहे. हवेत खेळले समोर राहुलकडे चेंडू चाललाय. या चेंडूवरती देखील 1 रन मिळते. 2 चेंडू मध्ये आता विजयासाठी 10ची आवश्यकता. 2 चेंडू आता विजयासाठी. आता शेवटचा चेंडू इथून बाकी राहिलेला आहे. आता शेवटच्या चेंडू मध्ये 1 चेंडू आणि आता विजयासाठी 10ची आवश्यकता. फायनल मध्ये जाण्यापासून 1 चेंडू दूर. बॉल तर खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतील का. प्रयत्न जबरदस्त राहिलेले आहेत. पंचांचा इशारा इथून आलेला आहे तो षटकार. आता शेवटचा बॉल इथून बाकी राहील. जबरदस्त सामना. 2 बॉल मध्ये 10 बनवायचे होते. षटकार आला. 1 बॉल मध्ये आता 4 ची गरज. जबरदस्त सामना. 53 धावा चेस डाऊन करायच्या होत्या. जबरदस्त सामना. सेमीफायनल नंबर 1 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 7व्या पर्वामध्ये कुठला संघ फायनल मध्ये जाईल यासाठी आम्ही प्रतीक्षा करत आहोत. एक मिनिट. क्रुशल मॅच आहे. सेमीफायनल एअर टाईट मुकाबला आहे. प्रत्येकाला फायनल मध्ये जायचंय. पंचांचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत थांबा आणि पंचांचा निर्णय आला की मात्र जो जिंकेल त्याने धूम ठोका. चालेल. फक्त पंचांचा निर्णय येऊ द्या कारण महत्वाचा क्षण आहे. 1 चेंडू 4 ठाणा रायगड सामना या मैदानावरती घडणार आहे यानंतर. परंतु हा सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन्ही टीम साठी. भूषण मोरगेनं कर्जत क्रिकेटचा मॅच जर जिंकली तर विकेट शेट मिसाल यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. 1 बॉल 4 धावा. C11 बादशाह वॉरियर्स की सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 4 रन. हा चेंडू C11 बादशाह वॉरियर्स संघ जाऊन पोहोचलेला फायनल मध्ये. चित्त थरारक सामन्यामध्ये विजय प्राप्त केलेला आहे. भूषण मोरगे सरसेनापती काम अँड कंपोज कॅप्टन अमोल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना धाव घेतलेली आहे. काय जबरदस्त सामना. अनिल माली यांच्या चेहऱ्यावरती हास्य तुम्हाला सर्व काही सांगून जाईल. त्याच्या डोळ्यामध्ये आलेले हे अगदी आपण पाहतात अश्रू ते तुम्हाला सर्व काही जाऊन सांगून देईल. अमरजी मिसाळ साहेबांना पाहिलेलं स्वप्न, नरेंद्रजी गोमारे साहेबांना पाहिलेलं स्वप्न इथं पूर्ण झालेलं आहे. मॅच आवडली असेल तर C11 बादशाह वॉरियर्स टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. काय सामना झालाय सेमीफायनलचा. जबरदस्त खतरनाक लढत. यापेक्षा आणखी काय हवं. काय लढला सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन हा संघ. शेवटी विजय तो प्रस्थापित केला C11 बादशाह या संघाने. आणि शेवटचे षटक ज्याने टाकले भूषण मोरगे या गोलंदाजासाठी विकेटजी मिसाळ यांच्याकडून 1000 रुपये. नरेंद्रजी गोमारे यांच्याकडून तब्बल 3000 रुपये भूषण मोरगेसाठी. आणि प्रसादजी थोरवे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल भूषण मोरगेला. आणि विकेटजी मिसाळ यांच्याकडून C11 बादशाह संघाला पारितोषिक दिलं जाईल ते तब्बल 2000 रुपयांचं. असे अनेक पारितोषिक या बादसाठी. परंतु वेल डन C11 बादशाह संघ. खूप चांगला तुम्ही खेळ केलात. परंतु सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन जिकरीने लढले. 18 बॉल 23चा सामना गमवावा लागला. आणि या मागचा खरा सूत्रधार कोण असेल तर तिसरं षटक टाकणार अमोल चव्हाण. परंतु मॅन ऑफ द मॅच पाहूया कोणता खेळाडू.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 8 चेंडूंमध्ये बॅटिंग करत असताना बनवले 18, बॉलिंग करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट त्याने घेतलेले आहेत. काम अँड कंपोज कॅप्टन श्री 11 बादशाह वॉरियर संघाचा कर्णधार कप्तान त्याला सिनातान. मॅन ऑफ द मॅच शामोल चव्हाण. मागच्या टॉप 8 मध्ये 6 मध्ये 11 त्याने डिफेंड केल्या, आता 6 मध्ये 12 त्याने डिफेंड केल्या. 6व्या पर्वामध्ये